विद्यार्थी मित्रांनो, राष्ट्रीय आयुष अभियान धाराशिव यांच्याकडून ही भरतीची जाहिरात निघालेली आहे. तर या भरतीची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर इथं बघू शकता, राष्ट्रीय आयुष अभियान अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या कार्यक्रमामधील खालील 2 पदांची भरतीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. तर त्यासाठी पात्र उमेदवारांकडून इथं अर्ज मागवण्यात येत आहेत. त्यानंतर इथं रिक्त पदांचा तपशील दिलेला आहे. तर 1 नंबरचे जे पद आहे ते आहे डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर आयुष. याची इथं 1 जागा आहे. तर तुम्हाला इथं ग्रॅज्युएशन डिग्री लागेल. एनी डिसिप्लिन इन्क्लूड आयुष अँड MBA इन हेल्थकेअर मॅनेजमेंट किंवा मास्टर इन हेल्थ किंवा हॉस्पिटल ॲडमिनिस्ट्रेशन किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन हॉस्पिटल इन हेल्थकेअर तुम्हाला इथं लागेल. त्यानंतर 3 वर्षाचा तुम्हाला इथं अनुभव लागणार आहे आणि संगणकाचे ज्ञान तुम्हाला इथं लागेल. आणि यासाठी जे तुम्हाला मानधन मिळणार आहे तर ते इथं 35,000 मिळणार आहे. त्यानंतरचे जे पद आहे ते आहे डेटा एंट्री ऑपरेटर आयुष. तर याची पण इथे 1 जागा आहे. यासाठी तुम्हाला एनी ग्रॅज्युएशन डिग्री लागेल. त्यानंतर तुम्हाला इथं टायपिंग लागणार आहे. यासाठी जे तुम्हाला वेतन मिळणार आहे तर ते इथं 18,000 मिळणार आहे. तर ही पात्रता तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. त्यानंतर या पदांसाठी काही अटी व शर्ती आहेत. तर वरील पदे इथं निव्वळ कंत्राटी स्वरूपाची आहेत. त्यानंतर या पदासाठी जी वयोमर्यादा आहे तर ती 18 ते 38 वर्षापर्यंत आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 43 वर्षापर्यंत राहील. तर सविस्तर जाहिरात, पात्र अपात्र उमेदवारांची यादी, निवड यादी व प्रतीक्षा यादी आणि भरतीबाबतच्या संपूर्ण सूचना तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा परिषद धाराशिव यांच्या नोटीस बोर्डावर व या संकेतस्थळावर तुम्हाला ही संपूर्ण माहिती मिळेल. तर तेथून तुम्ही ती माहिती घेऊ शकता. त्यानंतर तुमची जी निवड प्रक्रिया आहे तर त्याबद्दल इथं माहिती दिलेली आहे. तर पदासाठी आवश्यक क्वालिफिकेशन एक्झाममधील गुण अंतिम वर्षाच्या आधारे यासाठी इथं 50 गुण आहे. त्यानंतर अधिक शैक्षणिक पात्रता असल्याची तर 20 गुण आहे. त्यानंतर पदाशी निगडित अनुभव असल्याची तर 30 गुण आहे. तर गुणांकन पद्धतीनुसार समान गुण असल्यास ज्या उमेदवाराचे वय जास्त आहे अशा उमेदवारांना इथं प्राधान्य देण्यात येईल. त्यानंतर अर्ज सादर करण्याचे जे ठिकाण आहे तर ते इथं दिलेलं आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान धाराशिव. तुम्हाला इथं अर्ज सादर करायचा आहे 16/3/2024 ते 26/3/2024 पर्यंत. त्यानंतर या अर्जासोबत तुम्हाला जे परीक्षा शुल्क भरायचं आहे तर ते खुल्या प्रवर्गासाठी 150 आहे. त्यानंतर मागास प्रवर्गासाठी इथं 100 रुपये आहे. तर तुम्हाला इथं डिस्ट्रिक्ट हेल्थ अँड FW सोसायटी OSBD ओदर प्रोग्राम या नावाने इथं बँकेचा DD काढावा लागेल. त्यानंतर अर्जासोबत तुम्हाला जी कागदपत्रे आहे तर ती पात्रतेची प्रमाणपत्रे, गुणपत्रिका, जातीचे प्रमाणपत्र, शाळा सोडल्याचा दाखला, अनुभव प्रमाणपत्र, नंतर वैद्यकीय परिषदेकडील नोंदणी प्रमाणपत्र, लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र तर इत्यादी कागदपत्रांचे साक्षांकित प्रती तुम्हाला अर्जासोबत जोडायचे आहेत. त्यानंतर हा भरतीसाठीचा अर्ज आहे. तर हा संपूर्ण अर्ज तुम्हाला इथं भरून घ्यायचा आहे. यासोबत तुम्हाला तुमच्या कागदपत्रांच्या साक्षांकित प्रती जोडायची आहे आणि हा अर्ज तुम्हाला 26/3/2024 पर्यंत इथं पाठवायचा आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियान कार्यालय धाराशिव येथे. तर ही संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघून घ्यायची आहे. या PDF ची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळून जाईल. तुम्ही तिथून ती डाउनलोड करू शकता आणि संपूर्ण माहिती तुम्ही इथं बघू शकता.